जय हिंद मित्रांनो. तर सुरू करूत आजची आपली क्लास. आजच्या क्लासमध्ये बघा आपण बघणार आहोत आता कंजंक्शन बोलतो पण आपण. तर कंजंक्शन मध्ये आपण भेटलो पहिल्या सुरू व्हॉट म्हणजे काय, हू म्हणजे काय, विच म्हणजे काय, हे आपण कालच्या क्लासमध्ये भेटलो. आता आज आपण बघणार आहोत वेअर, पुन्हा नंतर हूम आणि व्हॉट. ठीक आहे, सॉरी व्हॉट नाही, दुसरं काहीतरी बोल कंजंक्शन मध्ये आपण. ठीक आहे, तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलं होतं बघा कंजंक्शन म्हणजे काय. कंजंक्शन म्हणजे दोन वाक्य जोडण्यासाठी जो एक आपण हेल्पिंग वर्ब वापरतो. हेल्पिंग वर्ब म्हणता येणार नाही, एखादी आपण शब्द वापरतो WH मधला, ठीक आहे, त्याला म्हणायचं कंजंक्शन. जसं बघा मुलाकडचा रिश्ता आणि मुलीकडचा रिश्ता जोडण्यासाठी एक मध्यस्थी असतो, तो दोघांचा पण कॉमन सोयरा असतो, तर तो झाला कंजंक्शन. ठीक आहे, तसंच दोन वाक्य जोडण्यासाठी WH फॅमिलीचा आपण उपयोग करतो. WH फॅमिली म्हणजे व्हॉट, हू, वेअर, हुज, व्हेन, विच, व्हॉट एव्हर असे जे शब्द आहेत त्याचा आपण बोलताना उपयोग करतो, त्याला म्हणायचं WH कंजंक्शन. ठीक आहे, हे तुम्हाला मी मागच्या क्लासमध्ये पण सांगितलं होतं. आता आज आपण बघूत व्हेन. चौथा आहे आजचा आपला व्हेन, कारण मागच्या क्लासमध्ये मी 3 कंजंक्शन घेतलेलो होतो. ठीक आहे, तर व्हेनचा अर्थ होतो बघा केव्हा. ठीक आहे, व्हेनचा अर्थ काय होतो केव्हा. आता ह्याचा आपण उपयोग वाक्य बघूया. व्हेन विल यू कम बॅक, व्हेन विल यू कम बॅक, ह्याचा अर्थ काय होतो मुलांनो, तू परत कधी येशील, तू परत कधी येशील, याचा अर्थ काय होतो, तू परत कधी येशील. ठीक आहे, आणखी आपण व्हेनचा उपयोग बघू. ठीक आहे, व्हेन आपण दुसरं काय वाक्य, हा व्हेन विल यू कम बॅक एक झालं. आपण ह्यालाच आपणच करू, गो बॅक. व्हेन विल यू गो बॅक. ठीक आहे, ह्याचा अर्थ काय होतो, तू वापस कधी जाशील. ठीक आहे, इथं तू परत कधी येशील, तू परत कधी जाशील, ह्याचा अर्थ तू जाशील. तू परत कधी जाशील. गो म्हणजे काय, जाणे, आणि विल यू गो म्हणजे गो बॅक म्हणजे जाशील, त्याचा अर्थ तो जाशील. ठीक आहे, आता कंजंक्शन मध्ये व्हेनचा उपयोग कसा होतो. ठीक आहे, व्हेनचा उपयोग एक केव्हा तर होतो, आणि व्हेनचा दुसरा अर्थ होतो जेव्हा. व्हेनचा दुसरा अर्थ काय होतो मित्रांनो, जेव्हा. व्हेन म्हणजे केव्हा पण होतो, आणि कंजंक्शन मध्ये व्हेनचा उपयोग जेव्हा म्हणून आपण हे करतो. ठीक आहे, एखादी काल दर्शक करण्यासाठी, टायमिंग दर्शवण्यासाठी. आता पहिलं वाक्य बघा, आय विल पे यू युअर मनी. आता लक्षात ठेवा, आय विल पे यू युअर मनी. ठीक आहे, व्हेन यू विल कम, ह्याचा अर्थ काय होतो, मी तुझे पैसे परत करेन, मी तुझे पैसे पे करेन. व्हेन म्हणजे जेव्हा तू वापस येशील. व्हेन विल कम, जेव्हा तू येशील. ठीक आहे, मी तुझे पैसे पे करेन, मी तुझे पैसे पे करेन जेव्हा. ठीक आहे, इथं व्हेन म्हणजे अर्थ काय होतो, जेव्हा. यू विल कम, तू येशील. यू विल कम, जेव्हा तू येशील. ठीक आहे, तर आता व्हेनचा उपयोग करायला तुम्ही दररोज वाक्य बनवत जावा, जेणेकरून तुम्हाला पण हे होऊन जाईल. ठीक आहे, आता दुसरं वाक्य बघा, आणखी एक आपण प्रॅक्टिससाठी वाक्य घेऊ. आय वॉज सिंगिंग अ सॉन्ग, आय वॉज सिंगिंग अ सॉन्ग व्हेन आय वॉज यंग, व्हेन आय वॉज यंग. ठीक आहे, ह्याचा अर्थ काय होतो, मी गाणं गायचो जेव्हा मी तरुण होतो.
ह्याचा अर्थ काय होतो? मी गाणे गायचो किंवा गात होतो. गायचो किंवा गात होतो, गायचो किंवा गात होतो याचा अर्थ होतो. आणि दुसरं वेन, वेन म्हणजे काय अर्थ होतो? जेव्हा, जेव्हा आय वॉज यंग म्हणजे मी तरुण होतो, जेव्हा मी तरुण होतो. आय वॉज यंग म्हणजे जेव्हा मी तरुण होतो. तर हे झालं वेनचा कंजंक्शन रूपी उपयोग. आता आपण कंजंक्शनचं दुसरं बघू. आता व्हेन झालं, आता आपण बघू व्हेर. तुम्ही स्क्रीनशॉट घेतलं होतो का? हे ठीक आहे. व्हिडिओ थोडा मध्ये पॉज करा आणि पूर्ण स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे. आता 5वं कंजंक्शन आपण बघणार आहोत, व्हेर. व्हेर म्हणजे कोठे. व्हेरचा अर्थ काय होतो? कोठे होतो. ठीक आहे. जसं आता पहिलं वाक्य बघा, व्हेर आर यू. व्हेर आर यू ही कॉमन वाक्य आपण सगळ्याला म्हणतो. तू कुठे आहेस याचा अर्थ होतो तू कोठे आहेस. व्हेर आर यू, तू कोठे आहेस, प्रश्नार्थक चिन्ह. ठीक आहे. एकदम सोप्या भाषेत आपण समजून घेऊ पहिल्या सुरू, आहे का नाही? ठीक आहे. वेअर डू यू लिव्ह. वेअर डू यू लिव्ह याचा अर्थ काय होतो? तर याचा अर्थ होतो तू कोठे राहतो. लिव्ह म्हणजे काय? राहणे. लिव्ह म्हणजे काय? हो, राहणे. तर तू कोठे राहतो. हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण डू आणि डजचा वापर करतो. ठीक आहे. त्याच्यामुळे इथं डू आलेला आहे. त्याच्यामुळे इथं हेल्पिंग वर्ब म्हणून डू आलेलं आहे. हे लक्षात ठेवा. इथं डू चा अर्थ काय होतो? हेल्पिंग वर्ब. वेअर डू यू लिव्ह, तू कोठे राहतो. ठीक आहे. मी तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सांगितलं होतं, ज्या वाक्य शेवटी तो ते ता त्यात असे शब्द असतील शब्दाचं ते सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. आणि यू साठी डू लागतो, ही साठी डज लागतो. तर इथं क्वेश्चन बघा, तर इथं आपण यू साठी का लावलं? डू. ठीक आहे. तुम्ही माझं पहिली क्लास बघा, ज्याच्यामध्ये मी सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स शिकवलेला आहे. तुम्हाला एकदम सोप्या भाषेत ते समजून जाईल. ठीक आहे. वेअर डू यू लिव्ह, तू कोठे राहतो, टाकायच्या कानामध्ये झुमका. ठीक आहे. आता व्हेरचा उपयोग बघा. आता व्हेर कंजंक्शन म्हणून कशासाठी उपयोग करतात? कोठे, जेथे. ह्याचा अर्थ, व्हेरचा अर्थ दुसरा होतो जेथे, तेथे. ठीक आहे ना? जेथे, तेथे. हे आपण कंजंक्शन म्हणून व्हेरचा पण उपयोग करू शकतो. व्हेरचे 2-3 अर्थ होतात. व्हेर म्हणजे कोठे पण होतं, आणि व्हेर म्हणजे कंजंक्शन मध्ये जेथे किंवा तेथे पण होतं. ठीक आहे. जसं आता वाक्य बघा पहिलं, आपण असं एक वाक्य होतं की आपण पार्क मध्ये जाऊ जेथे आपण आराम करू शकतो. ठीक आहे. आय गो टू द पार्क. ठीक आहे. मी पार्क मध्ये जातो जेथे मी आराम करू शकतो. जेथे आराम करू शकतो म्हणजे वेअर आय कॅन रिलॅक्स. आय कॅन रिलॅक्स. तर ह्याचा अर्थ काय होतो? मी पार्क मध्ये जातो जेथे मी शांत म्हणजे आराम करू शकतो. ठीक आहे. पार्क, मी पार्कला जातो जेथे मी रिलॅक्स, मी आराम करू शकतो. जेथे म्हणजे इथं व्हेरचा अर्थ आहे बघा, जेथे मी आराम. रिलॅक्स म्हणजे काय? हो, आराम. कॅन म्हणजे करू शकतो. ठीक आहे. करू शकतो. कॅन म्हणजे काय? करू शकतो. ठीक आहे. आय गो टू द पार्क हे सिंपल प्रेझेंट टेन्स वाक्य. मी पार्कला जातो. टू द पार्क म्हणजे ला जातो. गो टू द पार्क म्हणजे ला जातो. ठीक आहे. व्हेर म्हणजे जेथे. तुम्ही आधी सांगितलं, व्हेर म्हणजे जेथे किंवा तेथे पण आपण उपयोग करू शकतो कंजंक्शन मध्ये. ठीक आहे. आय कॅन रिलॅक्स, मी आराम करू शकतो. ठीक आहे. आणखी तुमच्या प्रॅक्टिससाठी एक वाक्य घेऊ. डू नॉट क्लीन धिस रूम. डू नॉट क्लीन धिस रूम. ठीक आहे. किंवा आपण डोंट क्लीन धिस रूम असं म्हणू शकतो. डोंट क्लीन धिस रूम व्हेअर माय सन इज स्टडिंग.
वेअर स्टडिंग इन दॅट रूम किंवा इन धिस रूम. आपण असं म्हणू शकतो डोंट क्लीन द रूम, धिस काढून टाकलं तरी चालेल. हा, डोंट क्लीन द रूम वेअर माय सन इज स्टडिंग इन धिस रूम. जेथे माझा मुलगा अभ्यास करत आहे ती रूम क्लीन करू नको. ठीक आहे. डोंट क्लीन द रूम म्हणजे रूम स्वच्छ करू नको, रूम स्वच्छ करू नको जेथे माय सन म्हणजे काय हो, माझा मुलगा अभ्यास करत आहे, माझा मुलगा. ठीक आहे. जेथे वेअरचा अर्थ आहे तर जेथे, जेथे माझा मुलगा काय करत आहे, स्टडिंग इन दिस रूम, त्या रूम मध्ये स्टडी करत आहे. माझा मुलगा अभ्यास करत आहे, ज्या रूम मध्ये माझा मुलगा अभ्यास करत आहे ते रूम साफ करू नको. ठीक आहे. दोन प्रकारे तुम्ही बोलू शकता. ठीक आहे. माझा मुलगा ज्या रूम मध्ये अभ्यास करत आहे, इथे दिसच्या जागी दॅट वापरा, सॉरी दिसच्या जागी दॅट. माझा मुलगा ज्या रूम मध्ये अभ्यास करत आहे ती रूम क्लीन करू नको असं पण म्हणा, किंवा ती रूम क्लीन करू नको जिथे माझा मुलगा अभ्यास करत आहे असं पण म्हणलं तर चालते. ठीक आहे. आता स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर घ्या. आता लास्ट राहिला बघा 6वा, आपण बघूत आता हुज. हुजचा अर्थ काय होतो, हुजचा अर्थ होतो कोणाचा. हुजचा दुसरा अर्थ होतो कोणाची, कोणाचे, कोणाच्या. ठीक आहे. हुजचा अर्थ होतो कोणाचा, कोणाची, कोणाचे, कोणाच्या, याचा अर्थ होतो. ठीक आहे. आता वाक्य बघा. हुज वॉच, वॉच म्हणजे काय हो, घडी. रिस्ट वॉच, रिस्ट वॉच. आता वॉच मध्ये पण प्रकार होते. वॉल वॉच म्हणजे काय, भीतीवरची घड्याळ. रिस्ट वॉच म्हणजे आपण जे हातामध्ये घालतो त्याला रिस्ट वॉच म्हणतात. ठीक आहे. पण आपण नॉर्मली व्यवहारामध्ये वॉच म्हणतो, त्याच्यामुळे सगळेजण वॉचेस म्हणतात. त्याला आपण प्रॉपर शब्द आहे रिस्ट वॉच. ठीक आहे. हुज वॉच डिड यू वेअर. तुम्ही कसं करता बघा, लग्नामध्ये जाताना कोणाचं तरी बूट घालता, कोणाचं तरी घडी घालता, कोणाचं तरी शर्ट घालून जातात चांगला, कोणाचं तरी शूज घालून जाता. मग तुमच्या मित्राला माहित राहते दुसऱ्या की तू कोणाचं तरी घातलंस, हे तुझी तरी घड्याळ नसेल, तर तुमचा मित्र विचारतो हुज वॉच डिड यू वेअर, तू हे कोणाची घड्याळ घातलास. याचा अर्थ होतो तू कोणाची घडी. वेअर म्हणजे काय, परिधान करणे. शुद्ध मराठीमध्ये वेअरचा अर्थ परिधान करणे. आपण गावठी भाषेत त्याला म्हणतो घालतात. ठीक आहे. तू कोणाची घडी घातला आहेस. इथं डीड आहे म्हणजे काय झालं, भूतकाळी रूप, घातला आहेस. ठीक आहे. हुज वॉच डिड यू वेअर, तू कोणाची घडी परिधान केला आहे. ठीक आहे. आता दुसरं वाक्य बघा. वॉचच्या जागी आपण ड्रेस लिहू का. हुज ड्रेस डिड यू वेअर. आपण कोणाचा तरी ड्रेस घालून जातो मित्राचा आवडल्यावर, जेव्हा आपण रूममेट असतो, 2-4 आपले मित्र असतात रूममेट, आपण कुणाचा ड्रेस कुणी घालून जातं. ठीक आहे. मग कुणीतरी आपल्याला विचारतो हे ड्रेस कुणाचा घातलास बाबा, तर इंग्लिश मध्ये आपण म्हणायचं आजपासून हुज ड्रेस डिड यू वेअर. ठीक आहे. तू कोणाचा ड्रेस परिधान केलाय, तू कोणाचा. ड्रेस म्हणजे काय, पोशाख होतो, त्याचा शुद्ध मराठीत पोशाख. लिहू का पोशाख. तू कोणाचा पोशाख घातला आहे किंवा परिधान केला आहे, किंवा परिधान केला आहे. आपण काय आपले शुद्ध मराठी शब्द विसरून जात आहे, त्याच्यामुळे मी काही मराठी शब्द याद करून देतो तुम्हाला. ठीक आहे. हुजचा अर्थ काय होतो, कोणाचा, कोणाची, कोणाचे, कोणाच्या. ठीक आहे. आता हुज म्हणून आपण कंजंक्शन मध्ये कसा उपयोग करतो बघा. जसं आता बघा हुज, हुज म्हणजे ज्याचा. ठीक आहे. ज्याची, ज्याचे. ठीक आहे. पुन्हा ज्याच्या, ह्याचा पण अर्थ होतो. हुजचा अर्थ हे पण होतो, ज्याचा, ज्याची, ज्याचे, ज्याच्या. ठीक आहे. आता आपण म्हणतो बघा रिटर्न दिस गिफ्ट हुज यू हॅव टेकन फ्रॉम, म्हणजे तू ज्याच्याकडून हे गिफ्ट घेतलायस त्याला परत कर. रिटर्न दिस गिफ्ट. ठीक आहे. आता कंजंक्शन आपण वापर करू जातो बघा. रिटर्न दिस गिफ्ट हुज, हुज म्हणजे काय, ज्याच्याकडून. हुज किंवा ज्याच्या. हुज यू हॅव टेकन, यू हॅव टेकन.
ठीक आहे. ह्याचा अर्थ काय होतो, रिटर्न दिस गिफ्ट हुज यू हॅव टेकन, ज्याच्याकडून तू हे गिफ्ट घेतलं आहेस त्याला परत कर. ठीक आहे. हे गिफ्ट परत कर, हे गिफ्टला काय म्हणू शकतो आपण, काय तर जाऊ दे, आता गिफ्टला इथं मला आठवत नाही शब्द शुद्ध मराठीत. हे गिफ्ट परत कर, हुज म्हणजे ज्याच्याकडून, ज्याच्या, याचा अर्थ होतो इथं ज्याच्या कडून तू घेतला आहेस, तू घेतला आहेस. ठीक आहे. किंवा तुम्ही असं पण म्हणा, तू ज्याच्याकडून गिफ्ट घेतला आहेस त्याला ते परत कर. ठीक आहे. अजून दुसरा ह्याचा आणखी काय उपयोग होतो, तुम्ही एक, आता बघा मी आतापर्यंत तुम्हाला एवढं शिकवलंय, आता तुम्हाला एक होमवर्क राहील, हुजचा तुम्ही एक काय करायचं, एक्झाम्पल मला कमेंट बॉक्स मध्ये लिहून द्यायचं. ठीक आहे. तर आजच्या क्लास पुरतं एवढंच, भेटूत आपण नंतरच्या क्लासमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय भारत.